महाराष्ट्र शासनाच्या वतीने सांस्कृतिक कार्य संचलनाच्या माध्यमातून अमरावती बाल नाट्य स्पर्धेची अंतिम फेरीच्या दुसऱ्या दिवशी दर्जेदार 6 बाल नाट्यांचे सादरीकरण शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी अमरावतीमधील छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृह येथे प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात सादर झाले। सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली बाल नाट्य स्पर्धेची ही अंतिम फेरी सांस्कृतिक कार्य संचालन श्री विभीषण चौरे यांच्या देखरेखीत आजपासून सुरू झाली असून एकापेक्षा एक सरळ नाटकांचे सादरीकरण होत आहे। शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून कोल्हापूर येथील अलंकार कला अकादमी फाउंडेशनचे चेटकींच्या बंगल्यात बहुजन एज्युकेशन सोसायटीचे डॉक्टर सतीश साळुंके लिखित मोकळे आभाळ, भरवी कला अकादमी अचलपूरचे अबोलांचे बोल, छत्रपती सेवाभावी संस्थान परभणीचे शेख आसिफ दिग्दर्शित बेला, सिटी हायस्कूल सांगली येथील सागर सगरे यांचे दिग्दर्शित जंगल स्कूल, गोपाल फाउंडेशन परभणीचे बालाजी दामुके दिग्दर्शित मोतीचूर हे 6 बालनाट्य सादर झाले। ही संपूर्ण स्पर्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीने रसिक प्रेक्षकांकरिता निशुल्क ठेवण्यात आलेली आहे। आज शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी लिझलस सिक्रेट, अबल लोठ्यांची महान गोष्ट, गुटुरगु, मारुतीची जत्रा, रद्दी आणि बुद्धाची गोष्ट हे 6 बालनाट्य सकाळी 11 वाजल्यापासून सादर होणार आहे। अमरावतीकर कला रसिकांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा आणि बाल कलावंतांना प्रोत्साहित करण्याकरिता संपूर्ण स्पर्धेदरम्यान उपस्थित राहावे असे आवाहन नाट्य स्पर्धा समन्वयक श्री विशाल फाटे, सहसमन्वयक हर्षद ससाने आणि अमरावती नाट्य परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रशेखर डोरले यांनी केले आहे।